देणारी आणि रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडवून लावणारी एक अत्यंत संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील केश तालुक्यात उघडकीस आली आहे। ज्या आजोबांच्या कुशीत नात सुरक्षित असायला हवी त्या 54 वर्षीय नराधम आजोबानं आपल्या अवघ्या 3 वर्षांच्या चिमुरड्या नातीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होती। ही घटना युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे। पीडित चिमुकलीच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार हा अत्याचार एकदा नव्हे तर वारंवार घडत होता। घरामध्ये खेळणाऱ्या आपल्या पोटच्या नातीला हा नराधम आजोबा वासनेच्या नजरेनं पाहत होता। आई कामात असताना किंवा घराबाहेर असताना या संधीचा फायदा घेऊन तो चिमुकलीवर अत्याचार करत होता। तेव्हा चिमुकलीच्या वागण्यात आणि प्रकृतीत बदल जाणवू लागला तेव्हा आईनं तिची विचारपूस केली आणि सत्य समोर आलं। आईनं जेव्हा या नराधमाच्या कृत्यांची हकीकत सांगितली तेव्हा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकलाय। आईनं अत्यंत आक्रमकपणे मागणी केली आहे की ज्यानं माझ्या पोटच्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नाही, त्याला फासावर लटकवा। सहसा अशा कौटुंबिक प्रकरणांमध्ये लोक पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात, पण या घटनेत आरोपीची पत्नी म्हणजेच पीडितेच्या आजीनंही आपल्या नराधम पतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे। आजीनं स्पष्टपणे सांगितलंय की हा माणूस नसून सैतान आहे, यानं आपल्याच रक्ताच्या नात्याला कलंक लावलाय, त्याला कठोरात कठोर शासन झालंच पाहिजे। स्वतःच्या घरातील व्यक्तीनं त्या कृत्याचा निषेध केल्यानं आरोपीचा क्रूर चेहरा समाजासमोर आलाय। या प्रकरणाची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आहेत। पीडित चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून 54 वर्षीय आरोपी आजोबा विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या तो कोठडीत आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हा नराधम गेल्या अनेक दिवसांपासून चिमुकलीला शारीरिक यातना देत होता। 3 वर्षांच्या बालकाला काय घडतंय हे समजत नसलं तरी त्या नराधमाने तिला वारंवार आपल्या वासनेचा बळी बनवलं। चिमुकलीच्या शरीरावर जखमा आणि तिच्या मनावर झालेला आघात यातून आरोपीची क्रूरता दिसून येते। एकीकडे पुण्याच्या नसरापूरमध्ये चिमुकलीची हत्या होते, दुसरीकडे बीडमध्ये घरातच नातीवर अत्याचार होतो। महाराष्ट्रात चिमुकल्या मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। राज्यात दररोज अशा घटना समोर येत असताना सरकार केवळ लाडकी बहीण आणि लाडकी बाची अशा घोषणांमध्ये मग्न आहे। अशा नराधमांना जेव्हा गुन्हे सिद्ध होतात तेव्हा त्यांना फाशीची शिक्षा देण्यात इतका विलंब का लागतो? अशा घटनांमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाहीये असंच चित्र दिसतंय। केज तालुक्यातील या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे। स्थानिक महिला संघटनांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय। जर रक्ताचे नातेवाईकच अशा प्रकारचं वागणार असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा असा सवाल महिलांकडून विचारला जातोय। बीडची ही घटना समाजाच्या मानसिकतेचं अधपतन दर्शवते। 54 वर्षाचं वय असूनही ज्याला आपल्या नातीबद्दल माया वाटली नाही तो कायद्याच्या नजरेत केवळ गुन्हेगार नसून समाजाला लागलेली कीड आहे। पीडिताईनं आणि आजीनं घेतलेली कणखर भूमिका कौतुकास्पद आहे, पण आता चेंडू पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या दरबारात आहे। अशा विकृताला फाशी देऊन समाजात एक कडक संदेश देण्याची वेळ आता आली आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।